पैसे वस्तू झाले. डॅडी घेऊन आला सांग. डॅडी घेऊन आला. आपल्या आगरी माणसाचं हॉटेल शशिकांत म्हात्रे मामा डोंबिवलीचे यांचा सूचना देतात काही असं वाटतं काही होणार ना काही ना. मेरे पास माँ है माँ. मेरे पास ओम साईराम मंडळी. तर आज आहे दुसरा दिवस आमचा शिर्डीमध्ये आणि आम्ही काल म्हणजे जेवून वगैरे घरी आलतो आणि आता सकाळी आम्ही चाललोय साईबाबांच्या दर्शनासाठी. तर चला बघूया आमचं दर्शन कसं होतं. काही दरवाजा राहणार ना. सकाळपासून म्हणजे कालनी पाशी आला आपटन पप्पाला चादर धडा वापरला. आता सकाळपासून 10-12 वेळा जर गायचं आपटले तर खुलत पडलं तर माझं जोर लावायला अमरे जोरे ना पट्टांना काही सगळी दरवाजा काही शंकू तात्या विंचूची बहीण घेतली आहे का तुम्ही? हिची पट बघू शकता तुम्ही. या आमची कॅमेरामॅनला खूप आवडली गाईज हिची पट. तर गाईज आम्ही सकाळीच दर्शन. काय झालं अध्या? गाईज आता हिची चालत होती हिने कुत्राच पाय दिला. जपानला गेलता. ओके. तर गाईज आम्ही सकाळीच दर्शन करून आलो आणि डॅडीने VIP पास काढलेले त्याच्यामुळे आम्हाला 15 मिनिटाच्या आत खूप छान असं दर्शन भेटलं. आणि म्हणजे तिथं कॅमेरा अलाउड नव्हता त्याच्यामुळे आम्ही काहीच शूट करू नाही शकलो. आम्ही फोन रूमवरच ठेवून गेलतो आणि आता आम्ही अशीच फिरायला आलोय. आम्हाला काय चांगलं वाटलं ते आम्ही तुम्हाला ब्लॉगमध्ये नक्की दाखवू गाईज. आणि तुम्ही बघू शकता तिथं मंदिरची म्हणजे लाईन आहे. तिथनं मंदिरात जायचं गाईज ते बिल्डिंग मध्ये. आणि आमचं रूम इथेच आहे. हा गाईज. गाईज हा हॉटेल शशिकांत म्हात्रे मामांचा आहे डोंबिवलीचा. तर आम्हाला खूप अभिमान वाटतो की आमच्या आगरी माणसाचं एक इथे हॉटेल आहे आणि आम्हाला संजय मामा इथे खूप मदत करतात. आम्ही आणि डॅडी आणि पप्पाचा 20-25 वर्षांना याच हॉटेलमध्ये येतात कधी पण शिर्डीला आल्यावर. तर तुम्ही पण नक्की या इथे व्हिजिट द्या आल्यावर शिर्डीला. तर गाईज आता आम्ही शिर्डी थीम पार्कला पोचलेलो आहोत. तर गाईज तुम्ही बघू शकता एक ठिकाणी 2 प्लेस आहेत. म्हणजे एकीकडे साई तीर्थ थीम पार्क आहे आणि एकीकडे वेट एन्जॉय जायला पाहिजे वेट एन्जॉयला. हा तर गाईज याचा तिकीट आहे 530 रुपये. आम्ही अख्खा वसूल करून जाऊ. इथं सगळे आता तिकीट काढतात. मारायला लागेल. आईला ड्रेस आणायला पाहिजे होतं. काय तिथं उद्या बांधलेला दारे फुटरला. तर गाईज हे बघा तिकीट आणि मी खूप जास्त एक्सायटेड आहे कसं असतं बघायला. मी कधीच म्हणजे पहिल्यांदा आल्या होतं गाईज आणि खूप एक्सायटेड. गाईज माझ्याकडे इतकं आहे तरी आम्ही एक्स्ट्रा ब्रेसलेट दिला काही जरूर होती पण 500 रुपयाचा काही जास्त महाग आहे. अद्याचं तिकीट आमचा आद्याचं वेगळं आहे. आद्याला लाल दिले. गाईज तुम्ही बघू शकता आतमध्ये खूप छान प्लेस आहे आणि फाउंटेन वगैरे सगळं आहे.
खाऊ काय केला 530 रुपयाचा ब्रेसलेट. गाईज लंका डान्स लिफ्ट मध्ये लिफ्ट खाली जाईल. गाईज आम्ही लिफ्ट मध्ये आहो आणि तुम्ही बघू शकता बाहेरचा व्ह्यू दिसतो. आम्हाला खालनं वर आणलं. म्हणजे तिथनं आणली ग. रावण नाही पागल पण. जय श्रीराम. आता आम्ही लंका दहन बघायला चाललोय. पण 5D शो आहे वाटतं. जटायू गरुड गाईस 3D आहे बघू शकता. तर गाईज आता आम्ही चष्मा घातलेला आहे आणि जरा टायमानं आमचा शो चालू होईल. तुम्ही बघू शकता सेम थिएटरच्या आणि आमच्या आत्याला बघू शकता. डोला आल्यावर की वाटतं नाही. कसं वाटतं तुला? चिन्मय प्रभु द्वारा साई तीर्थ थीम पार्क में 4212 रूबिक्स क्यूब का इस्तेमाल कर हम सभी साई भक्तों के लिए बड़े ही गर्व की बात है. साई तीर्थ थीम पार्क और रूबिक्स क्यूब गिनीज बुक रिकॉर्ड होल्डर चिन्मय प्रभु द्वारा साई तीर्थ थीम अवश्य करें. धन्यवाद. तुम्ही बघू शकता इथं आवडत फॅन लावला टाक एक साथ चालू करते ना वारा तिला एक मध्ये तिची पाणी नाही उरवायची ना तोंडावं कारण की इथं पाईप आहे की पाईपाचं कनेक्शन आहे सगळे घरात तिकडे पण बघू शकता पाईपलाईन कडे. लंका में केवल आप जा रहे हैं. यात्रा बहुत लंबी है. तनिक शक्ति के साथ साथ युक्ति लिखितम बलू मेरा आशीर्वाद. सच हो जाओ. यही माता सीता होंगी. अरे कौन है ये वाला? मौसम वाटिका में घुस गया है. अन्न कसा वाटला? मस्त वाटला. गाईज आम्ही बोललो ना इथनं पाणी असं पाणी येत होतं जेव्हा समुद्राच्या वरची चाललेलं आणि फुगा आणि फोम बिल वगैरे आणि पंख बिंक चालू होतं. रास मज्जा आली गाईज आम्हाला बघायला. आई तुला कसा वाटला? बरं वाटलं. छान वाटला. हैदराबादला असं 10-12 वर्षापूर्वी रामोजी फिल्म सिटीला बघितलं तर आता बघितलं. हा 3D मध्ये ना. 3D मध्ये गाईच मला वाटलं आद्या घाबरल ती बोलतो मला अजून बघायचं. तर गाईज आता आम्ही द्वारका माई बघायला आल्यावर बघू आता योग कसा असतो त्यानंतर रास मजा आली गाईज. अरे मेरे पास माँ है माँ. मेरे पास क्या है? मेरे पास माँ नहीं है. इसके पास कैश है. सुनो
आता आम्ही द्वारका माईमध्ये आतमध्ये आलोय आणि इथं थोडी शूटिंग भेटली. आता बघू कसं असतं. जब भी कोई सच्चे मन से आता है इसलिए हमेशा अच्छे काम करो. तर गाईज आम्ही द्वारका माईमध्ये गेलो. तिथं साईबाबांनी दिवाळी कशी साजरा केली हे दाखवलं. म्हणजे पाण्याचे दिवे कसे लावलेले आणि तिथे शूटिंग अलाउड नव्हती त्यामुळे आम्ही शूट नाही करू शकलो आणि आम्ही फ्रंट सीटनंच बसलो त्याच्यामध्ये. तर गाईज आता आम्ही टेम्पल राईडमध्ये चाललो आहे जिथे सगळं इंडियाचं जेवढं टेम्पल आहे ना ते दाखवतील. चला आपण बघू. ट्रेन राईड सुरू झालेली आहे. आलो काय त्याच्यामुळे येतो तो. नमस्कार. भारतवर्ष के प्रमुख तीर्थ स्थलों की यात्रा में आपका स्वागत है. आज हम उन अद्भुत मंदिरों का दर्शन करने जा रहे हैं जिनका निर्माण आज से सदियों पहले हमारे पूर्वजों ने किया. किसी को नाराज नहीं करती. गेटवे ऑफ इंडिया, भारत का जो प्रवेश द्वार इस समुद्र. हा गेट ऑफ इंडिया. मुंबई पासून सुरुवात झालेली आहे. हा गाईज हा समुद्र. हा आणि आता तुम्ही बघू शकता मुंबईचा डबेवाला. ही मुंबईची हिरोईन. यहाँ के जो स्ट्रीट शॉपिंग. श्री गणेश जी का श्री सिद्धिविनायक मंदिर. गणेश जी तो पहले दर्शन करते हैं श्री गणेश जी के और दर्शन करने के साथ ही साथ ले लेते हैं गणपति बाप्पा का आशीर्वाद भी. साथ ले लेते हैं गणपति बाप्पा का आशीर्वाद भी. सन 1801 में करवाया था. ये मंदिर और ये देवता यहाँ आने वाले किसी भी सिद्धिविनायक मोरया गणपति को निराश नहीं करते. गणपति बाप्पा. गणपति बाप्पा मंगल मूर्ति. सीधे चलते हैं. उतरता का शॉपिंगला. शॉपिंगला उतरता का. मंदिर 2000 वर्षों से अधिक समय से यहाँ बसा हुआ है. मान्यता ये है कि द्वारका नगरी में भगवान श्री कृष्ण का निवास इसी स्थान पर हुआ. गोमती नदी के किनारे बसे मंदिर के 2 द्वार हैं. हर साल यहाँ कृष्ण उत्सव बड़े धूमधाम से मनाया जाता है. राधे कृष्ण भगवान की जय. राधे राधे. अब हमारी यात्रा नर्मदा के उस पार उत्तर दिशा में होगी. हम वाराणसी नगरी से होते हुए दर्शन करने जाएंगे 4 धामों में से एक और धाम श्री केदारनाथ जी. गाईत ऋषी मुनियों की लाखो भूमी आणि गंगा आरती. वाव गाईज जाम भारी आहे. एक नंबर. आज का जो मंदिर है उसकी रचना 1200 साल पुरानी है. इस मंदिर के द्वार हर साल केवल 6 महीने खुले रहते हैं. हर हर महादेव. लगभग 3000 वर्ष पुरानी. बद्रीनाथला आलोय आम्ही. बघा सगळं भेटतंय. धर्म पुराण इन सभी ग्रंथों में पाया जाता है. तो आइए दर्शन करते हैं श्री बद्रीनाथ जी के. बम बम बोले. गाईत पंढरपूरची वारी आम्ही गेल्या वर्षी सदियों से लाखों करोड़ों लोग आषाढ़ी एकादशी के दिन भगवान बुद्ध के दर्शन के लिए महाराष्ट्र के पंढरपुर पहुंचते हैं. रामकृष्ण हरी. 800 साल पुराना ये मंदिर भक्त पुंडलिक की भक्ति का प्रमाण भी है और महाराष्ट्र की संत परंपरा का आधार भी.
जय विठोबा रुक्माई, जय जय विठोबा रुक्माई, जय जय विठोबा रुक्माई, जय जय विठोबा रुक्माई, रुक्माई रुक्माई रुक्माई। चलते हैं जिंदा दिल बनवाया पंजाबी पंजाबी किलो स्वर्ण अर्पण करके दरबार साहिब को सोने से सजाया था। 1577 में बनवाया था और 18वीं सदी में महाराजा रणजीत सिंह जी ने 750 किलो स्वर्ण अर्पण करके दरबार साहिब को सोने से सजाया था। ये अकाल तख्त है और ये है गुरु ग्रंथ साहिब। वाहे गुरु जी का खालसा, वाहे गुरु जी दी फतेह, जो बोले सो निहाल, सत श्री अकाल। तर गाईज आमको दिदीचं आहे ना गोल्डन टेम्पलला 2008ला जाऊन आला काही त्यावेळी आम्हाला नेली नाही। जगन्नाथ मंदिर, जगन्नाथ मंदिर। श्री कृष्ण यानी जगन्नाथ, बलभद्र यानी बलराम और सुभद्रा। भगवान जगन्नाथ का ये मंदिर सुप्रसिद्ध 4 धामों में से यहीं से की जाती है। सन 1174 कलिंग देश के राजा अनंत वर्मा ने इस मंदिर का निर्माण और तब से भगवान जगन्नाथ मीनाक्षी मंदिर। मीनाक्षी जो देवी पार्वती का रूप है, उनके मंदिर का ये 1000 मूर्तियां हैं और यहाँ दर्शन के लिए भारत के सबसे प्रसिद्ध मंदिर तिरुपति बालाजी के दर्शन, श्री बालाजी का दर्शन। गोविंदा ओम साईराम। याला काय बोलतात? याला काय बोलतात? मम्मी याला ना शेनी ना गौरी गौरी। तर गाईज आम्ही भारतातले एकदम प्राचीन पुराणे मंदिर आहेत ना त्यांची आम्हाला तीर्थयात्रा केली आणि आम्ही जाऊ की आता एवढं बघून घेतला। खूप प्रसन्न वाटलं मनाला गाईज आणि खूप छान वाटलं, एकदम मस्त। आता अजून एक शो आहे आमचा, कुठला आहे सबका मालिक 1। तो आपके अगले शो के बारे में जानने के लिए एग्जीक्यूटिव से संपर्क करें। साई तीर्थ। साईनाथ महाराज के जय, साई बाबा के जय, साई बाबा के जय। तर गाईज आमचा पूर्ण शो वगैरे बघून झालेला आहे आणि हा थीम पार्क खूप छान आणि मस्त आहे। तुम्ही नक्की शिर्डीला आला ना, नक्की या थीम पार्कला व्हिजिट द्या गाईज, खूप छान आहे आणि आम्हाला सगळे शो वगैरे सगळं आवडला गाईज। कोण घेऊन आला? डॅडी घेऊन आला सांग। पप्पाने पैसे संपवलं काय वाटलं? पैसे संपवल्याबद्दल काय वाटलं? पैसे वस्तू झाले। डॅडी घेऊन आला, डॅडी घेऊन आला सांग, डॅडी घेऊन आला। पप्पा आणि डॅडी गाईज हार घ्यायला आले गाडीसाठी गाईज। तर गाईज आता आम्ही थीम पार्कवरनं सरळ हॉटेलवर आलो, कारण की आम्हाला खूप जास्त भूक लागलेली आणि आम्ही जेवून झालं तरी शूट नाही केला, कारण की ब्लॉग पण मोठा होईल। तर आता आम्ही चाललो घरी, तर बघूया आता काय काय होतं। तर गाईज आम्हाला खूप जास्त भूक लागलेली, त्याच्यामुळे आम्ही या साईबा हॉटेलमध्ये आलो। हा हॉटेल शुद्ध शाकाहारी आहे
आणि इथे आमची खूप छान अशी सोय झाली. तुम्ही जर इथे आला असाल तर या हॉटेलला नक्की व्हिजिट द्या. थँक्यू काका. ही वाली भारी आहे. काही जास्त प्राईस सांगता आम्हाला 2 ताटांच्या पहिलीच भेटतात. अजून एक घरी आहे आमच्या. काय तिथं डॉल खूप भारी आहे. आम्हाला नाही आवडली. दुसरं आमच्या सगळ्यां बारके पोरीला सगळ्यां बारके सगळ्यां आमच्या घरचे सगळ्या आमच्या पूर्ण फॅमिलीमध्ये आमच्या अख्ख्या खानदानमध्ये बारकी पोरीला आवडतं.